नमस्कार. आपला विषय चालला होता ज्ञानी भक्ताचा. सगळ्याला आठवत असेल की भगवंताचा जो म्हणजे अर्थार्थी जिज्ञासू सगळे भगवंताला आवडते आहेत, पण त्याचा विशेष प्रेम जे आहे ते ज्ञानी भक्तावर आहे असं आपण 18व्या श्लोकामध्ये पाहिलं. आणि स्वाभाविकच आहे, असा जो हा सर्वश्रेष्ठ ज्ञानमार्गी त्याचं भगवंतावर प्रेम आणि भगवंताचं त्याच्यावर प्रेम सचमे प्रिया असं ज्याचं वर्णन केलं आहे, पूर्ण अगदी द्वैताचा त्याग झालेला आहे तो आणि भगवंत एकच अशा उंचीवरती हा जो भक्त आहे, या भक्तासारखं आपण कसे होऊ शकू असा एक प्रश्न श्रोत्याच्या किंवा आता अर्जुनाला, गीता असल्यामुळे अर्जुनाला म्हणूया, अर्जुनाच्या मनात आहे की ही श्रेष्ठ गती आपल्याला मिळेल का असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर भगवंत आजच्या आपल्या 19व्या श्लोकामध्ये देणार आहे. भगवंताचं म्हणजे बहुनाम जन्मनानंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. त्यांचे म्हटलं आहे बहुनाम जन्मनाम अंते, पुष्कळ जन्माच्या अंती, पुष्कळ जन्म झाल्यावर शेवटी ज्ञानवान हा जो आत्मज्ञानी माणूस आहे त्याला सर्वम वासुदेव, हा सगळं काही वासुदेवच आहे असं कळतं. सगळीकडे ईश्वर आहे असं अद्वैत साधलं पाहिजे. याची व्याख्या पहिल्या ओळीत भगवंतांनी दिली की पुष्कळ जन्म झाल्यावर शेवटी हा अनुभव येतो, सगळीकडे वासुदेव, हा सगळीकडे भगवंत आहे असं वाटतं. इति माम प्रपद्यते, अशा प्रकारे मला जो भसतो स महात्मा, तो जो आहे तो महात्मा आहे, तो खरं म्हणजे हा ज्ञानी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर का या उंचीला जायचं असेल, आत्मज्ञानी व्हायचं असेल तर अनेक जन्म घ्यावे लागतात असं भगवंताला या श्लोकामध्ये सांगायचं आहे. अर्जुनाचा प्रश्न आहे की खरं आहे की असं जर आहे इतकं उत्तम असं साधायला किती काळ लागेल, तर बहुनाम जन्मना अंते, पुष्कळ जन्माच्या शेवटी, पण केव्हा, तर वासुदेव असं सगळीकडे भगवंतच आहे असं जेव्हा त्याला वाटेल, अशा विषयाने तो माझ्याकडे भगवंताकडे बसतो, तो महात्मा जो आहे तो कसा आहे तर सुदुर्लभा, अत्यंत कठीण आहे, अत्यंत दुर्लभ आहे. मागे आपण पाहिलेलं आहे की हजारात एखादा त्याला इच्छा होते, त्या इच्छा झालेल्या एखाद्यालाच त्याची ती प्राप्ती होते. त्यामुळे ही गोष्ट काही इतकी सहज नाही आहे असं या श्लोकामधून भगवंताला खरं म्हणजे सांगायचं आहे. सगळ्यांवर प्रेम आहे असं आधी सांगून ठेवलं आहे भगवंतानं. आपल्याकडे काही दोष घेत नाही, कोणी त्याला दोष देईल असं भगवंताचं म्हणणं नाही आहे. तो म्हणतो आहे मला अर्थार्थी जिज्ञासू पण आवडतोच, त्याचंही सगळं मी करतोच, त्याचा जसा जसा भाव असेल तसं तसं त्याला फळ मी देतो, पण तरी देखील त्याच्यामधला जो ज्ञानी आहे तो मला फार प्रिय आहे. आणि म्हणून ज्ञानी होणं, आता भगवंताला जे प्रिय आहे तसं होणं हे काही सोपं नाही आहे, हे आपल्याला या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. मग आपण असं बोलू की अरे बापरे असं आहे का, मग कठीणच आहे, किती गीता वाचा, किती काही करा, अनेक जन्म घ्यावे लागणार आहेत असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि अशा अनेक जन्मांच्या साधनेचं हे फळ आहे असं जर आहे तर काय. पण आपल्याला 6व्या अध्यायात भगवंतांनी यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवलेली आहे की माझी जो कोणी भक्ती करतोय त्याची जी काही केलेली भक्ती आहे ती कधीच वाया जात नाही. आपल्याला आठवत असेल की या जन्मात भक्तीच्या साधनेच्या ज्या पायरीपर्यंत आपण आहोत, पुढल्या जन्मात त्या पायरीपासूनच पुढे आपला ह्या प्रांतातला प्रवास होतो असं भगवंताने आपल्याला सांगितलं की जिथे कुठे आपण आहोत पुढला जन्म आला की तिथून पुढे आपल्याला जाता येईल, तिथून पुढे आपली साधना सुरू होईल. असा आता म्हणजे भगवंतसुद्धा काय करतो, या आपल्या भक्ताला पुढला जन्म जो द्यायचा आहे तो अशा ठिकाणी अशा परिस्थितीत देतो की प्रत्येक जन्मात त्याची थोडी थोडी प्रगती करून घेतो. या जन्मात झालेली प्रगती वाया जात नाही आहे अशी एक खात्री, अशी एक ग्वाही भगवंताने आपल्याला मागे दिलेली आहे. त्यामुळे जरी बहुना जन्मना अंते असं जरी म्हटलं असलं तरी देखील आपली प्रगती थोडी थोडी होते आहे. उच्च अशा, उंच अशा, सगळ्यात श्रेष्ठ अशा शिखराकडे जाण्याचा, त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीकडे जाण्याच्या मार्गात प्रत्येक भक्त आहे अशा प्रकारची ग्वाही 6व्या अध्यायात देऊन झालेली आहे. आणि आध्यात्मिक क्षेत्रात राहू दे, पण व्यवहारात सुद्धा आपल्याला हा अनुभव येतो की एकदम काही शेर्पा तेनसिंग काही एव्हरेस्ट शिखर त्यांनी गाठलं नाही. धीरे 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 सराव करत करत
निरनिराळी छोटी मोठी शिखरं काबीज करत करत आपल्या स्वतःला तयार करून त्यांनी ते एव्हरेस्ट शिखर घेतलं की आपल्याला सुद्धा आज अनुभव येतो. पुढे चारधामला जायचं असलं किंवा पायी वारीला जायचं असलं तर आपण म्हणतो की थोडासा सराव केला पाहिजे, रोज 1-2-5 किलोमीटर चाललं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला ते मिळेल. त्यामुळे अशा प्रकारच्या सरावाचा व्यवहारात सुद्धा आपल्याला उपयोग होतो किंवा त्याची आवश्यकता आहे आपल्याला कळतं. तर ह्या अध्यात्मिक क्षेत्रात साधनेचं पण तसंच आहे की या भक्तीच्या क्षेत्रात सुद्धा भगवंताचं आपल्याला जर लाडकं व्हायचं असेल, ज्ञानी भक्त व्हायचं असेल, अशा उच्च याच्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला त्याचा सराव करायला पाहिजे. एकदा एका तरुणाने स्वामी विवेकानंदांना विचारलं होतं की स्वामीजी, भगवत प्राप्तीसाठी कमीत कमी किती वर्ष साधना करावी लागेल? तेव्हा स्वामीजींनी त्याला एक प्रश्न विचारला की तुझं शिक्षण काय झालं आहे? तर तो म्हणाला, मी पदवीधर झालो आहे. आता हा प्रश्न विचारताना क्षणभर त्या तरुणाला वाटलं असेल की अशिक्षित माणसाला जसं जास्ती वर्ष आणि शिकलेल्या माणसाला जरा कमी वर्ष असं आहे की काय. पण स्वामीजींच्या प्रश्नाचा रोख वेगळा होता. स्वामीजी म्हणाले की पदवी घ्यायला तुला किती वर्ष लागली? 15 वर्ष लागली साधारणपणे. पूर्वी 11+4 किंवा आता 10-2-3 याच्यामध्ये 15 वर्ष आपल्याला पदवी घ्यायला लागतात. मग लौकिक प्रमाणपत्र म्हणजे पदवीचं जे सर्टिफिकेट आपल्याला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट ते आपल्याला 15 वर्षांनी मिळतं. स्वामीजी असं म्हणाले की लौकिक पदवीचं सर्टिफिकेट मिळायला 15 वर्ष, भगवत प्राप्ती ही अलौकिक आहे. मग अलौकिक प्रमाणपत्र मिळायला किती वर्ष? तुझा तूच हिशेब कर. मुद्दा हाच आहे की किती काळ लागेल हे काही माहीत नाही. सर्वसामान्य आम्ही मंडळी जी असतो ना, ते तसं पाहायला गेलो तर धार्मिक असतो, अंतःकरणात भगवंताबद्दलचा भाव असतो, निरनिराळ्या देवदेवता आपण मानतो, नवरात्र आली की आपण देवीला जातो, गणेश चतुर्थी आली की गणपतीला जातो, सगळ्या गोष्टी आपण अगदी मनापासून व्यवस्थित करतो. पण अशी भगवत प्राप्ती वगैरे व्हावी असा विचाराने ह्या गोष्टी आपण करतो असं नाही. ज्ञानी भक्त व्हावं, भगवंताचं लाडकं भक्त व्हावं अशासाठी ही भक्ती आपण करतोय असा काही भाव आपल्याजवळ नसतो. आपला एक सामान्यपणा आपल्याजवळ जे नाही आहे आणि आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळावं, ते आपलं टिकावं अशी एक प्रांजल भावना या भगवंताच्या श्रद्धेच्या मागे आपली सगळ्यांची असते. इतपत आपल्याला भगवंत हवा असतो की माझं जे सगळं चाललेलं आहे ते छान चालू दे बरं का, असं भगवंताला रोज आपण प्रार्थना करतो. ती एवढीच असते. ज्ञानी भक्त व्हावं किंवा आत्मज्ञानी व्हावं, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटावं, हा शेवटचा जन्म असावा वगैरे वगैरे काही विचार सामान्यपणानं तुमच्या आमच्या मनामध्ये काही येत नाही. त्यामुळे तसं करायला गेलं तर आपण सत्संग करतो, 4 चांगल्या गोष्टी वाचतो, चांगल्या ग्रंथांचा अभ्यास करतो. हळूहळू आपल्याला कळतं की हे जी काही भक्ती नावाची गोष्ट आहे किंवा हा जो काही ईश्वर नावाची गोष्ट आहे, परमात्मा आहे, हा परमात्मा स्वार्थासाठी नाही आहे. आपल्याला याही गोष्टी कळतात की आपल्या जीवनात होणाऱ्या ज्या काही भल्या बुऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रारब्धानुसार होत असतात. जो करता करविता असतो तो भगवंतच असतो. आपण भक्ती केली म्हणून आपल्या या अकाउंटमध्ये काही बदल होणारे अशातला काही भाग नाही आहे असं सगळं आपल्याला माहिती असतं. पण याचा अर्थ असा नाही की म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्यायचा असा की आपलं जे तत्त्वज्ञान आहे ते इतकं व्यापक आणि विस्तृत आहे, सगळ्या विश्वाला गवसणी घालण्याचं हे आहे. त्यामुळे आपल्याला नुसता सत्संग, नुसत्या 4 ग्रंथांचा अभ्यास, नुसतंच आपलं काय कुलधर्म कुलाचार, वर्षभर असणाऱ्या देवदेवदार्चन, आपल्या घरच्या असणाऱ्या आपल्या सगळ्या सणवार उपासना पद्धती, आपण काही नेमून स्वतःला घेतलेल्या आश्रयातल्या साधनेच्या गोष्टी, या सगळ्या करण्यामागची आपली भूमिका ही काय असते तर हे सगळं थोडंफार तत्त्वज्ञान आपल्या लक्षात आलेलं असतं. कर्मयोग वगैरे काय ते आपल्याला कळलेलं असतं. आपण आचरणात आणलं नसलं तरी आपल्याला कळलेलं असतं. थोडं ते आचरण करावं, मनबुद्धीवर आपला परिणाम करून घ्यावा असंही आपण करतो. थोडं मन संयमित राहावं असा पण आपला प्रयत्न असतो. अशा सगळ्या गोष्टी आता वयाची इतकी वर्ष गेल्यावर किंवा इतक्या ग्रंथांचा अभ्यास केला तर व्हायलाच हव्यात, तसं असतं. त्यामुळे भगवंताची पूजा, उपासना, अर्चना यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध शांत होतं. हे सगळं आपल्याला आवडायलाही लागतं. अगदी स्वाभाविक सर्वसामान्य तुमची आमची ही अशी परिस्थिती असते, नाही असं नाही. पण थोडीशी अशी सुरुवातही होते की त्या भगवंताला जाणण्याची आपली जिज्ञासा निर्माण होते.
म्हणजे आर्त अर्थार्थीतून जिज्ञासू इतकी प्रगती पण होते. आपण दासबोधामध्ये विवेक आणि वैराग्य असे 2 शब्द शिकलो की विवेक म्हणजे काय तर निवड करणं आपल्याला जमलं पाहिजे, आणि वैराग्य म्हणजे काय तर नावड, सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला करता आल्या पाहिजेत. हे दोन्ही शब्द पण आपण शिकलो तर याही गोष्टी आपल्या लक्षात येतात. म्हणजे थोडा थोडा या तत्त्वज्ञानाशी आपला परिचय होतो, सद्गुरूची किंवा सद्ग्रंथांची भेट होते, आणि अभ्यासानं, चिंतनानं, निधिध्यासानं, सद्गुरूंच्या कृपेनं आपल्या असं लक्षात येतं की अरे जे सर्वं खलु इदं ब्रह्म आहे ना, तर सगळीकडे हा ईश्वर भरलेलाच आहे. सगळं हे जे विश्व आहे ते एकाच भगवंताची अनेक रूपं आहेत असं तत्वाच्या दृष्टीनं आपल्याला किंवा शब्दांच्या दृष्टीनं म्हणूया आपल्याला कळायला लागतं. अनुभव येतो अशातला काही भाग नाही. हा ना, खलु इदं ब्रह्म म्हटलं किंवा अहम ब्रह्मास्मी म्हटलं की सर्वव्यापी हा जो ईश्वर आहे तो म्हणजे मीच आहे, असं सगळं वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, कळलेलं पटलेलं असतं, पण ही अनुभूती आपल्याला नसते. म्हणजे आत्मज्ञानी हा जो उंचीवरचा भगवंताचा लाडका भक्त आहे त्याचा अनुभव आपल्याला नसतो. आणि त्यामुळे हे जे काही अद्वैत आहे किंवा हा जो काही अनुभव आहे हा अनुभव आपल्याला नसतो. पण अशा प्रकारचं सगळं तत्त्वज्ञान आपल्याला थोडं थोडं माहिती असतं. बरं, हा सगळा जो एकूण प्रवास आहे म्हणजे अगदी सामान्य, चला आता निवृत्त झालो आहे, आता काहीतरी 2-4 ग्रंथांचा अभ्यास करूया, इथे काय चाललं आहे, तिथे काय चाललं आहे, शहरात असं होतं हे ऐकायला मिळतं, आता तर काय आपल्या मुठीत अनेक गोष्टी आलेल्या आहेत, काय हवं ते आपल्याला मोबाईलच्या सहाय्यानं मिळत आहे. तर अशा प्रकारचं काहीतरी करावं, गीता पाठ करावी, ज्ञानेश्वरीचा ऐकावं, निरूपण ऐकावं, दासबोधाच्या 4 परीक्षा द्याव्यात, असं सगळं करत 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 आपल्याला या श्लोकाच्या निमित्तानं भगवंत सांगतं की त्या उंचीपर्यंतच राहणार. पण हा जो सगळा प्रवास आहे ना, त्या प्रवासाला अनेक जन्म लागतात. हे सगळं घडेल म्हणजे सुरुवात जरी ही असली तरी ह्या अशा प्रकारचं काहीतरी आचरण करावं याचा अर्थ काहीतरी आधीच्या जन्मातलं कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. भगवंताने सांगितलं आहे ना आपल्याला की जिथे जेवढी भक्ती आहे तिथून पुढे चालू होते, त्यामुळे हे असं काहीतरी करावं असं वाटतं आहे याचा अर्थ आधीच्या जन्मातलं काहीतरी कॅरी फॉरवर्ड झालं आहे, म्हणून इथून पुढे सुरुवात झाली आहे. त्यामुळे एक ना एक दिवस या प्रवासातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन हा जो भगवंताचा लाडका अद्वैत साधणारा ज्ञानी भक्त अगदी उंचीवरचा तिथपर्यंतचा प्रवास आपला होईल. जन्मजन्मांतरं काही जन्म जावे लागतील, पण प्रयत्नानं, गुरुकृपेनं, साधनेनं हे सगळे प्रवासातले अडथळे दूर होतील. अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारचा एक आधार या श्लोकाच्या निमित्तानं आपल्याला दिला आहे. आता खरं आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणूनही विठ्ठले कृपा केली, असं तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जन्मोजन्मी, या श्लोकात जसं सांगितलं आहे तेच तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत की आम्ही अनेक जन्म पुण्यकर्म केली आहे म्हणून या जन्मात विठ्ठलाने आमच्यावर कृपा केली आहे. आता याचा अर्थच तो आहे की बहुना जन्मना अंती, पुष्कळ जन्मांच्या शेवटी सगळीकडे वासुदेव पाहता येणार आहे आपल्याला, अशी आपली तयारी होणार आहे. जन्मोजन्मी शब्दाने तुम्ही आम्ही जरा बिचकतो, घाबरतो, असं वाटतं अरे बापरे अजून इतके जन्म, म्हणजे आपण गृहीतच धरतो की हा आत्ताचा आपला पहिला जन्म आहे. असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. आपण आपला चांगला विचार करूया की कदाचित हा जन्म शेवटचा असेल तर मग हरकत नाही असं मानून भगवंत याच जन्मामध्ये आपल्याला लाडकं करून घेईल, याची देही याची डोळा, भगवत प्राप्ती आपल्याला करून घेता येईल असं मानायला काय हरकत आहे. बहुना जन्माला अंती म्हटलं आहे तर हा आपला अखेरचा जन्म असायला काही म्हणाल. आता जर का असं आहे ती भगवत प्राप्ती याची देही याची डोळा आपल्याला करून घ्यायची आहे तर ती कशी घ्यायची, तर आपण असं धरूया की आत्तापर्यंत झालं ते झालं, आता इथून पुढे तरी आपण काय काय करता येईल. तर आता इथून पुढे तरी निदान अवघड गोष्ट आहे पण राग सोडता येईल का, की येऊच द्यायचा नाही, प्रयत्न करता येईल का, जे जे काही करायचं आहे आपण जे प्रत्येक कर्म करतो आहे ते सगळं भगवंतासाठी करतो आहोत असं समजून करू शकू का. एकच आपलं ध्येय भगवत प्राप्ती हे ध्येय. आता अखेरचा जन्म आहे आणि भगवंताचा लाडकं ज्ञानी भक्त आपल्याला व्हायचं आहे, तर मग प्रत्येक कर्म त्याचं आणि भगवत प्राप्ती हेच आपलं ध्येय. आणि मग तसं जर असेल तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपलं अंतःकरण निर्मळ शुद्ध करायला हवं. म्हणजे दुसरे विषय तिथे येऊच द्यायचे नाहीत, दुसऱ्या विषयांना थाराच द्यायचा नाही, त्यांना प्रवेशच द्यायचा नाही. काय कोण आलं कोण गेलं, कोणाला काय हवं आहे, कोण काय म्हणालं, ह्याच्यात जे आपलं बरंचसं जातं ना, तर ते सगळं आता बंदच करून टाकायचं. जर का आपल्याला अशा पद्धतीची
प्रगती करायची इच्छा असेल तर आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे असं आला की तुकारामाला भगवंत भेटला ना, तुकारामाने सांगितलं ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणूनही विठ्ठल आत्ता विठ्ठल भेटण्याचं कारण ते आहे की आम्ही असं केलं आहे. तर आता आपल्याला जर असं विठ्ठल भेटायला हवा असेल, विठ्ठलाची कृपा आपल्यावर व्हायला हवी असेल, तर आपल्याला असे सगळे प्रयत्न करावे लागतील. एकच एक ध्येय, सगळं लक्ष काय असेल ते तिथेच एकाच दिशेनं सातत्यानं सतत वाटचाल, आणि मग स्वाभाविकच संपूर्ण जे काही प्रयत्न आहेत ते हे ज्ञानी भक्त, भगवंताचं लाडकं भक्त आणि हा अखेरचा जन्म असा काहीतरी विचार मनामध्ये ठेव. आता पुढला प्रश्न, एवढ्याने काय झाला आहे? नुसतं बहुनाम जन्माला अंते ज्ञानवान माम प्रपद्यते असं म्हटलं आहे की पुष्कळ जन्माच्या शेवटी जर काही असेल तर ते तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानी माणूस जो आहे त्याला हे सगळं हे होतं. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर वासुदेव सर्वमिती ना, सगळीकडे भगवंतच आहे अशी दृष्टी त्याला प्राप्त झाली पाहिजे. आता वासुदेव म्हणजे काय? सर्वेषु भूतेषु वसती, सर्व प्राणीमात्रात जो वसतो राहतो तो वासुदेव म्हणजे परमात्मा, परमेश्वर, भगवंत काही म्हणा. सर्वांमध्ये एकच एक परमात्मा तत्व आहे, सर्वांना व्यापून आहे. ते जर आपण ओळखलं, म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर ज्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या विश्वाची जाणीव आहे त्याला जर आपण ओळखतो देव तोच सगळीकडे आहे असं जर आपण ओळखलं तर आपल्याला वासुदेव सर्वमिती. पण लगेच महात्मा सुदुर्लभा असं जे इतकं सोपं नाही आहे असं वाटणं, असं वाटून घेणं, सगळीकडे भगवंतच आहे असं करणं. आता असं आहे की सगळीकडे एकच एक भगवंत आहे असं वाक्य किती सोपं आहे हो सांगायला किंवा ऐकायला, पण ही गोष्ट पटणं खूप कठीण. सगळीकडे एकच एक देव भरलेला आहे. आपल्यासमोर इतक्या वस्तू, इतकी त्यांची सुंदर सुंदर रूपं, इतके त्यांचे आकार, इतकी त्यांची उपयोगिता, असं सगळं भोवती आहे, त्या सगळ्याला एकच मानायचं. वासुदेव सर्वमिती, सगळीकडे भगवंत भरलेला आहे. तर ह्या सगळ्या विश्वामध्ये दिसणाऱ्या विविध गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या भगवंताने निर्माण केलेल्या आहेत. इथपर्यंत आमची थोडीशी प्रगती झाली आहे, पण भगवंतच आहेत असं मानायचं. असं सर्व वासुदेव मितीच असं म्हटलं आहे की सगळीकडे तो ईश्वरच आहे. सगळ्या वस्तूच्या आत बाहेर जिकडे तिकडे भगवंतच भरलेला आहे असं मानायचं. आता हे जे काही मानायचं आहे याच्यासाठी एक तत्वदृष्टी पाहिजे आहे. साधकाला अशी तत्वदृष्टी पाहिजे आणि मग ती साधनेनंच प्राप्त होईल. अशी सामान्य मंडळी जी काही भक्ती करतायत त्याच्यातून ती सगळी प्राप्त होईल असं नाही. म्हणून तर अर्जुनासारख्याला सुद्धा एवढं सगळं 18 अध्याय आणि तोच पुन्हा पुन्हा त्याच्या येणाऱ्या सगळ्या शंका त्यांना उत्तरं असं भगवंत देतो आहे. तर आता ही जी काही वासुदेव सर्वमिती ही जी काही मोठी दृष्टी आहे ती दृष्टी साधनेने प्राप्त होईल. जसं आहे ना, व्यवहारात सुद्धा आपल्याला ती दृष्टी लागते, परमार्थातही आपल्याला ती दृष्टी लागते. भेटी लागी जीवा लागलीसे आस लागायला हवी तेव्हा भगवंत भेटणार आहे. असलाच तर असला नमस्कार करून ठेवतो बघूया असं नाही चालणार. आस असावी लागते. अगदी त्याच्यासाठी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कर्म हे सगळं त्याच्यासाठी असायला हवं. पण हे काही इतकं सहज शक्य नाही. आत्ता म्हटलं तसं की सगळं इतकं आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून भगवंतांनी असं म्हटलं की असा जो ज्ञानी आहे महात्मा सुदुर्लभा म्हटलं आहे. नुसता दुर्लभ आणि अत्यंत कठीण आहे. इथल्या सुशब्दाचा अर्थ चांगला वाईटमधला चांगला नाही. सुदुर्लभ म्हणजे कठीण, अतिशय कठीण आहे असा महात्मा मिळणं असं म्हटलं आहे तरी. आता आपण एवढं लक्षात ठेवूया की याचा अर्थ एवढाच आहे की इथे घाई करून चालणार नाही आहे. असलाच हा शेवटचा जन्म तर काय व्हायचा असला आत्मविलांत होईल, पण सध्या नसला आता आपली जी काही आपण प्रगती करणार आहोत त्या प्रगतीचे पुढल्या जन्मी आपल्याला त्याचा उपयोग झाल्याखेरीज राहणार नाही असं भगवंतांनी सांगितलं पण आहे. त्यामुळे घाई करायची नाही. वरदानंद भारतीने आपला एक स्वतःचा अनुभव दिला आहे. तो अनुभव आपल्याला पटण्यासारखा आहे की म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांचं पण असंच असेल तर आपलं पण असं झालं तर काही विशेष असा आपल्याला आधार वाटण्यासारखा अनुभव आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की माझी मुंज झाली आणि मग मुंज झाली की संध्या करावी लागेल. वडील सांगतायत ना म्हणून करायची संध्या. फार काय आवडत होती अशातला भाग नाही. पूजा करायला लागेल. खरं म्हणजे मुळीच आवडत नव्हतं.
पूजा करणं, संध्या करणं हे एक शिक्षा वाटायची. वय लहान होतं, त्यातला अर्थ कळत नव्हता, पण वडील सांगत होते म्हणून करत होतो. आता इथपासूनच आपली सुरुवात झाली. वरदानंद भारतींच्या पिढीमध्ये निदान आवडो न आवडो घरामधले मोठी माणसं सांगतायत म्हणून ते करायचं, अशा पद्धतीने त्यांनी ते केलं. कटकट वाटली, ते काम वाटलं, नावडतं होतं, तरी देखील वडील सांगतायत म्हणून ते केलं गेलं. कारण मोठी माणसं सांगतायत आणि ते करायचं याच्यावरती निष्ठा होती. धाकाने असेल, आदराने असेल, पण वडील सांगतायत ना, मग ते करायचं. आणि 22 वर्षांनी त्यांनी लिहिलं आहे की परिस्थिती बदलली, मला ते आवडायला लागलं. आवडायला लागलं याचा म्हणजे थोडी गोडी वाटायला लागली, थोडं आवडायला लागलं, त्याच्या मागचा अर्थ कळायला लागला आणि त्याचा उपयोग मला काय आहे तो समजला. आता नेमकी गोम इथेच आहे, आम्ही आधी सांगतच नाही. सांगितलं तरी त्यांच्या कलाकलांनी घ्यायचं, पटलं तर ठीक आहे, नाही तर कशाला म्हणून बोलतच नाही. इथे निदान एक तरी होतं या पिढीपर्यंत किंवा तुमच्या माझ्या पिढीपर्यंत की मोठी माणसं सांगतात मग ते करायचं, किंवा घरातली वडीलधारी मंडळी आजोबा सांगतात ना ते कर असं वडील म्हणत होते. आणि त्यामुळे घरातल्या मुलांना आवडतंय का नाही हा विचार नव्हता, ते करावंच लागायचं. आणि वरदानंद भारती म्हणजे अनंतराव आठवले त्यांनी असं म्हटलं की मला 22व्या वर्षी, म्हणजे आपण 8व्या वर्षी मुंज करतात असं धरूया, तर 22व्या वर्षापर्यंत कटकट म्हणून, एक काम म्हणून, नाईलाज म्हणून, नाखुशीनं म्हणून ते करत होते. धीरे धीरे बदल होत असेल, नाही अशातला भाग नाही, पण जेव्हा कळायला लागलं, ह्याचं महत्त्व पटायला लागलं, काही वाचन झालं, उपयोग काय ते समजलं, त्याबरोबर ह्या करत राहण्याचा उपयोग झाला. तेव्हाच जर सोडलं असतं, जाऊ दे याला आवडत नाही ना सोडून जाऊया, आणि मोठ्याने सांगितलं नसतं, तर ह्या 22व्या वर्षी जो काही उपयोग झाला आहे तो झाला नसता. आपण याच्यातून घेण्यासारखं आहे, आपल्या घरच्या मंडळींना, मधल्या मंडळींना पटो न पटो आपण नातवंडांना सांगत राहायचं. आज ना उद्या प्रकाश पडेल असं होईल. आणि खरंच आहे, काही करून चालत नाही. पुढे पुढे सगळीकडे भगवंत दिसू लागला की मग आपल्याला शंकराचार्यांनी मानसपूजसे यज्ञात कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, वेगळं कर्म नाहीच मुळी, जे काही तू कर्म करशील ते सगळं भगवंताची आराधना म्हणूनच आहे. घालत असशील झाडांना पाणी, भगवंताचंच काम आहे. करत असशील स्वयंपाक, भगवंताचंच काम आहे. काढत असशील केर, भगवंताचंच काम आहे. अशा प्रकारचं होईल. पण ते होईपर्यंत ही कामं भगवंताची आहेत असं समजून तुला करायला पाहिजे. शिक्षा म्हणून आहे, कटकट म्हणून आहे असं समजून नाही करता कामा. अशा प्रकारचा विचार याच्यातून आपल्याला लक्षात येईल. करू ते काम भगवंताचं, करू ते नाम, घेऊ ते नाम भगवंताचं. आता घेऊ ते नाम भगवंताचं म्हटलं की आठवण होते की ते नाम कोणी दिला यावर अवलंबून असतं. खरंच आहे. आता गजानन महाराजांनी गडगड गडात बोते, गडगड गडात बोते आता त्या पोथीमध्ये आला आहे, मग त्या पोथीमध्ये त्याचं थोडासा अर्थ पण आपल्याला दिला आहे. पण शब्दांकडे पाहिलं तर ते केवळ त्याला एवढं मोल का प्राप्त झालं तर महाराजांच्या मुखातून आलं आहे म्हणून. अर्थ पाहायला गेलं तर अर्थ लावावा लागतो. गणगण गणात बोते या शब्दांचा अर्थ आपल्याला लावावा लागतो. पण ते महाराजांच्या मुखातून आलं आहे ना, म्हणजे ते ब्रह्म, ते नाम. ब्रह्माला काही वेगळं नाव नाही. ब्रह्म काय, ब्रह्म म्हणजे काय असं नाही. तर शब्द म्हणजे ब्रह्म, महाराज म्हणजे ब्रह्म, नाम म्हणजे ब्रह्म, सगळं ब्रह्ममय असं आहे. अशा प्रकारचा विचार घेतला की आपल्याला कळतं. मग आपण त्याच्यात शिरत नाही. जसं विष्णू सहस्रनाम म्हणायचं, सगळी नावं सहस्र नावं आहेत ती विष्णूची आहेत. अर्थ समजून म्हणायला हवं ही गोष्ट चांगलीच आहे. पण आता एकच अर्थ लक्षात घेतला की ही जी काही 1000 नावं आहेत ती नावं भगवंताची आहेत की अर्थ कळला, प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला, त्या शब्दामागचं महत्त्व कळलं, त्या शब्दामागचं कथा कळली तर चांगलीच गोष्ट आहे. पण विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि ती जी काही सहस्र नावं मुखातून येणार आहेत ते नाव भगवंताचं आहे असं मानलं की झालं. खरं म्हणजे असं मानण्याचं जे काम झालं ना की महात्मा सुदुर्लभा म्हटलं ना, असं मानता आलं की तो महात्मा झालाच. ते आपण करत नाही म्हणून असा महात्मा सुदुर्लभ, अत्यंत कठीण आहे असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे.
आपण हे मानायला तयार नाही. म्हणते हो मी, पण नाही अर्थ कळत. ठीक आहे ना, नको कळू रे, ते भगवंताचंच नाम आहे, घे तू, असं म्हणायला हवं. बऱ्याचदा आपण उगाचच अशा ह्याच्यात अडकतो. आणि भगवंत आपल्याला या श्लोकाबद्दल सांगतो आहे की अरे जिथे सगळीकडे भगवंत आहे असं ज्याला कळलं आहे तो महात्मा. पण असं ज्याला कळलं आहे ते फारच अत्यंत संख्येनं कमी आहे. असं महात्मा मिळणं हे अत्यंत कठीण आहे असं सांगतात. खरं तर असं आहे ना की आपली संस्कृती, आपला धर्म, आपली सगळी शास्त्र, पुराणं, आपले ग्रंथ, आपले संत, हे सगळं सहज आपल्याला अगदी रोजच्या जीवनामध्ये सवयी लावत आहेत. आपल्याकडे किती मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अतिथीला पण नमस्कार करायचा आहे, आपल्या रोजच्या गुरूंना, आचार्यांना पण नमस्कार करायचा आहे, आईवडिलांना पण करायचं आहे. हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेलंच आहे. सगळीकडे भगवंत पाहायला शिकवलं. इतकं कशाला? अहो आपली नदी माताच आहे, आपले पर्वत, हिमालय पर्वत आपला पिताच आहे, किंवा झाडं, पानं, फुलं, सगळं जे की आहे ते सगळं भगवंतांनी निर्माण केलं, त्याच्यात भगवंतच आहे. अशी किती प्रथा आपल्याकडे आहेत. वस्तूला पाय की नमस्कार करणं, केसुळीची पूजा करणं, सगळ्या ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितलेल्या आहेत ना, ह्या सगळ्यांच्यामधून सगळीकडे भगवंत आहे हेच पाहायला खरं म्हणजे शिकवलं आहे. आणि समहात्मा दुर्लभ हा भगवंत म्हणतोय की वासुदेव सर्वभीती, सगळीकडे भगवंत आहे हे ज्याला कळलं आहे तो ज्ञानी झाला आणि तो मला प्रिय झाला. पण आम्हाला हे सगळं कळत नाही. वासुदेव सर्वत्र आहे, भगवंत सर्वत्र आहे. आता तसं म्हटलं भगवंत दुर्लभ नाही आहे, भगवंत दुर्लभ नाही हे जाणणारे दुर्लभ आहे. भगवंत आहेच आहे सगळीकडे, तो सहज उपलब्ध आहे आपल्याला, पण तो आपल्याला सहज उपलब्ध आहे हे आपल्याला कळणारे आपण दुर्लभ असं त्याला म्हणायचं. एक नामदेवाचा अभंग आहे, तो म्हणतो दुर्लभा दातारा. हां, किती हा भगवंत दुर्लभ आहे म्हणजे किती? तर सगळ्यात दुर्लभ गुणधर्म ज्याच्या ठाई एकवटलेले आहेत ना, हा भगवंत दुर्लभ काय आहे? तर ज्या दुर्लभ गोष्टी आहेत, मिळणं शक्य नाही आहे, अशा मिळणं शक्य नसलेल्या गोष्टी सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. असा एकच एक योगी पुरुष ज्याला ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असं नामदेवानी अभंगात म्हटलं आहे. आणि तिथे दुर्लभ गोष्टी कोणत्या आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी कशा एकवटलेल्या आहेत, त्या दुर्लभ गोष्टींची एक यादी दिली नामदेवानी. नामदेव म्हणतो खरं तर मनुष्यजन्म दुर्लभ, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला सगळ्यांना तो मिळालेला आहे. दुसरं म्हणतो दुर्लभ काय? सोन्याला सुगंध, तो दुर्लभ, तसा तो माऊलींच्या ठिकाणी आहे. मग म्हणतात बोलणारा देव दुर्लभ, माऊलींच्या ठिकाणी आहे. सगळ्यात दुर्लभ वाटणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी एकत्र आहेत. असा एकच एक योगी पुरुष ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असं नामदेव म्हणतात. या दुर्लभ गोष्टींची यादी वाचली की आपल्याला वाटतं की खरं हे कसं शक्य आहे. म्हणतात की अहो चालणारा कल्पतरू, आधी कल्पतरू ही पण काल्पनिक गोष्ट, त्यात तो चालणारा दुर्लभच आहे. दूध देणारा हत्ती दुर्लभच आहे. चंदनाचं फूल दुर्लभ आहे. कृपा करणारा वाघ, कृपाळू वाघ, तर वाघ हिंस्र पशु आहे, तो कृपा कशी करेल? पण कृपाळू वाघ, शीतल अग्नी किंवा दयाळू श्रीमंत, हे सगळे अतिशय दुर्लभ असणाऱ्या सगळी यादी आहे. आणि या सगळ्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी ज्याच्या ठाई विसावलेल्या आहेत, ज्याच्या ठाई एकत्र झालेल्या आहेत, असा एकच एक योगी पुरुष सखा माझा ज्ञानेश्वर असं नामदेव ज्ञानेश्वरांची उंची सांगतात. आणि ज्ञानेश्वर हा श्रेष्ठ भक्त, ज्ञानी भक्त, भगवंताचा लाडका भक्त, आणि म्हणून त्याच्याजवळ ह्या दुर्लभ असणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. दासबोधातलं सद्विज्ञान निरूपण समास आहे ना, त्याची आठवण होते. समर्थांनी पण अशा 2-2 गोष्टी एकत्र दिलेल्या आहेत की दोनापैकी एकच असते, दुसरी असली की पहिली पण गडबडते, अशी यादी दिली. दुर्लभच असतं ना ते, म्हणून आहे. थोडक्यात काय तर अनेक जन्मजन्मांनंतर हे काही जे काही मिळणार आहे म्हणजे वासुदेवाला जाणणं आहे, सगळीकडे वासुदेव भरलेला आहे करणं, हे प्रयत्नपूर्वक जे करू शकणारे असतात ते कमीच असतात असा खरा म्हणजे त्याचा अर्थ. की कठीण गोष्ट आहे, दुर्लभ गोष्ट आहे, त्यामुळे वासुदेव सर्वमिती ह्याची जाण असणं आणि प्रत्यक्ष तसं वाटणं ही गोष्ट कठीण आहे. असा प्रयत्न करणारे फार थोडे असतात. सगळे भक्त जे असतात ना
ते भोगासाठी, सुखासाठी, आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला देव आहे, देव हवा आहे असं वाटणारे बहुतांश सगळे असतात. तुम्ही आम्ही पण विचार केला तर याचसाठी असतो. सुखाची हा वशातला नाही, पण जे काही सुखाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या असाव्यात. होतं असं की मिळता म्हटल्यावरती हा वाढत जाते आणि मग कुठे थांबावं कळत नाही, विवेक राहत नाही, सुख वाढत 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 अजून हवं आहे, अजून हवं आहे असं होतं. मग आपण काय करतो ते आपल्याला कळत नाही, काय करायला हवं हे आपल्याला कळत नाही आणि मग चुका होत राहतात. अज्ञानाने आपण काहीतरी करून बसतो, मग तो अंतरातला ज्ञानाचा दिवा लागायचं राहूनच जातं, म्हणजे तो विझूनच जातो असं घडतं. मग आता असं अज्ञानच असेल, काळोखच असेल तर भगवंत कसा दिसणार, असं सगळं आपलं होतं. त्यामुळे कुठे नेमकं विवेकाने थांबवावं हे जर कळलं तर भगवंताला अपेक्षित असणारं जी काही प्रगती आहे ती होऊ शकेल. मग दुर्लभ वाटणार नाही, पण दुर्लभ वाटण्यामागचं कारण काय. मग आता भगवंताला खरं जाणलंच जात नाही आहे. सामान्य मंडळींना या अज्ञानामुळे आपल्यापुरता आपली इच्छा काय आहे त्या ती पूर्ण करण्यासाठी भगवंताला आपलं तो आहे ना, तो करणार, करता करविता तो आहे ना, मग त्यांनी सगळं करावं आणि आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात असं म्हणून देवाची उपासना करणारे बहुतांशी सगळेजण असतात. म्हणजे थोडक्यात असं असतं की वासुदेव सर्वमिती एवढं सगळं आम्हाला नको आहे, आमचं आपल्या इच्छा पूर्ण करण्यापुरता तो आम्हाला मिळाला की झालं. माहिती सगळं असतं, मग अशी म्हटलं सर्वम खलु इदं ब्रह्म, प्रारब्धाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात, करता करविता तो भगवंतच आहे हे सगळं आम्हाला माहिती असतं. त्यामुळे आपल्याला जे काही मिळणार आहे ते आपल्या काय असेल प्रार्थनात तेच आपल्याला मिळणार आहे. पण तरीही अंतःकरणामध्ये कुठेतरी कामना असते, हे असं असायला हवं, हे असं असायला हवं, हे मला मिळायला हवं, ते मिळालं तर बरं होईल. त्यामुळे ही जी काही कामना आहे त्या कामनेमुळे हे सगळं आत्मज्ञान वगैरे मागे पडतं. 19व्या श्लोकातलं जे म्हटलं आत्मज्ञान ते मागे पडतं, कारण आपलं हे संपतच नाही. सगळीकडे भगवंत भरलेला, इतकी उंची गाठता येत नाही, मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही, तत्त्वज्ञानापुरत्या ह्या सगळ्या गोष्टी कळतायत असं वाटतं, प्रत्यक्ष कृती होत नाही. आणि मग 20व्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगतायत की आपलं नेमकं काय होतं. उंचीपर्यंत गेलेल्या ज्ञानी भक्तापर्यंत जाता येत नाही, तर सामान्य मंडळींचं काय होतं. कामैस्तैस्तैर होता ज्ञाना प्रपद्यन्ते देवता तंतनियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. आपलं वर्णन केलं आहे या पुढल्या श्लोकात. 20व्या श्लोकात तई तई ही कामही, त्या त्या वासनेद्वारा जी काही आपली इच्छा असते, जी काही आपली कामना असते त्या कामनेमुळे होतं ज्ञाना. त्यामुळे काय होतं, ज्ञान हरण केलं जातं. हे जे काही तत्त्वज्ञान आपण पाहतो आहोत ते तत्त्वज्ञान कामनेपुढे मागच पडतं. ते कळतं आहे सर्वम खलु इदं ब्रह्म, सगळीकडे देव भगवंत भरलेला आहे, भगवंताच्या इच्छेत सगळं चालतं, आपल्या जीवनातल्या चांगल्या वाईट गोष्टी या प्रार्थनातल्या असतात, प्रारब्धाप्रमाणे सगळं चालतं. हे सगळं जरी तत्त्वज्ञान माहिती असलं तरी पण कामना शिल्लक राहते आणि ती कामना या ज्ञानाला मागं टाकते, तीच पुढे जाते. आणि मग ते ज्ञान हरण केलं गेलं. तई तई कामही होतं ज्ञाना स्वया प्रकृत्यानी येता. आणि मग आपला जो काही प्रकृतीमध्ये स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे तमतम नियम आस्थाय, त्या त्या नियमांचा अंगीकार केला जातो. आपण कसे सत्वरजतम आपला स्वभाव कसा असेल त्या त्याप्रमाणे आपण नियमांचा अंगीकार करतो. आणि अन्य देवता हा प्रपद्यन्ते. मग हा जो काही परमात्मा आहे ना, सर्वम खलु इदं ब्रह्म, वासुदेव सगळीकडे भगवंत भरलेला आहे, याच्याऐवजी आपल्या कामना पूर्ण करणाऱ्या ज्या देवता आहेत त्या देवतांना भजलं जातं, त्या देवतांची उपासना केली जाते. अशा प्रकारचा विचार कामैस्तैस्तैर होतं ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. आपली इच्छा पूर्ण करणाऱ्या देवता आहेत त्यांची उपासना केली जाते. आणि ते कसं होतं, तंतन नियममास्थाय प्रकृत्या नियत. आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्याला कोणती इच्छा आहे, आपल्याला नेमकं काय हवं आहे त्या नियमांचा अंगीकार केला जातो. असं सामान्य आमचं वर्णन या श्लोकात केलं आहे. म्हणजे नेमकं काय होतं, ती ही जी काय आपली वासना असते, कामना की आपली काही इच्छा असते, सामान्य सगळ्या जणांचं असंच असतं की देवानी माझ्याकरता हे 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 करावं. विद्यार्थी असेल तर तो म्हणतो की बाबा मी केलं आहे, हां आता देवा वर्षभर मी अभ्यास केला आहे, मला चांगले मार्क मिळाले पाहिजेत, मला हवा तिथे प्रवेश मिळाला पाहिजे बरं का, अशी त्याची इच्छा असते. आम्ही सगळी मंडळीसुद्धा आपापल्या प्रापंचिक गोष्टींमध्ये इतके व्यग्र आणि गुंतलेले असतो की त्या त्या ठिकाणी आपल्या सगळं आनंदाचं सुखाचं हवं असा प्रयत्न आपला असतो, अशी इच्छा आपली असते.
किंवा आता आपण सगळेजण अशा वयाला आलेलो असतो की आपली एक सगळ्यांची एक कॉमन इच्छा असते की देवा अखेरपर्यंत हे शरीराचं काय ते बघ बरं का, आपलं नीट पाणी ठेव, काही आपल्या इकडे नळ्या तिकडे नळ्या असलं की करू नकोस बरं का, अशी एक प्रामाणिक इच्छा तुमची आमची सगळ्यांची असते. आणि त्यासाठी त्याला आपण बसतो, त्याच्यासाठी आपण त्याची रोज प्रार्थना करतो. आता भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगत की ही जी काही आपली कामना आहे, ही जी काही आपली इच्छा असते, ती इच्छा पुरी करणारी जी काही देवता आहे त्या देवतेची उपासना आपण करतो. म्हणजे कसं आहे की जे हवं करायला त्या सगळ्या म्हणजे कुलधर्म कुळाचार आम्ही नीटपणे करतो, वर्षातून एकदा आमच्या कुलदेवतेला जातो, आणखीन काही उपास तपास असतील ते आम्ही करतो. आता आम्हाला वेळही भरपूर असतो त्यामुळे आम्ही सोमवारी शंकराला जातो, मंगळवारी आणखीन काय गणपतीला जातो, बुधवारी काय आणखीन पांडुरंगाला जातो वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी सगळे देव आपल्यावर प्रसन्न व्हावेत अशासाठी आम्ही सगळ्या गोष्टी ज्या करायला हव्यात त्या सगळ्या करतो, जेणेकरून आमचा प्रपंच तू सुखात ठेव, अशा प्रकारची एक इच्छा, अशा प्रकारची एक कामना आमची असते. आणि त्यासाठी जे काही देवदेवता सगळ्या आहेत त्यांना आम्ही प्रसन्न करत असतो. आता असे जे तुमच्या आमच्यासारखे अशा प्रकारच्या उपासना करणारे साधक असतात, तो आम्ही सगळे याचमध्ये आधीच्या श्लोकामधला वासुदेव सर्वमिती असा साधक कमीच असतो, सुदुर्लभा म्हटलंच आहे. त्या बहुतांशी साधक हे असेच असतात की तुमच्या आमच्या ज्या काही छोट्या मोठ्या कामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जी काही आपली देवता असेल, जिथे कुठं आपला भाव असेल त्या ठिकाणी आपण तिथे उपासना करतो. मागे हेतू आपला हाच असतो. आणि एवढं पण नाही हं, कोणती कुठली कामना असते आणि कुठल्या कामना कुठल्या देवाशी आपण त्या मांडाव्यात याच्याबद्दल सुद्धा साधक सगळा जागरूक असतो. त्याला माहीत असतं की आपल्याला हे काम पुरं करायला हवं आहे ना, हे व्हायला हवं आहे ना. मग अशा प्रकारे कुठला देव जागृत आहे हे पण त्याला, कुठल्या संकटाने कुठल्या देवाला हाक मारावी हे पण साधकाला माहिती असतं. आता अलीकडे जरा कमी ऐकायला येतं, पण नाहीतर ते नागबळी देण्याचं मध्ये मध्ये खूप वर्ष अनेकांचं चाललेलं होतं की काही उठसूट आपलं मुलीचं लग्न होत नाही आहे तर आपला नाशिकला जात आहेत आणि नागबळी देत आहेत वगैरे वगैरे. तर अशा काही गोष्टी, काही प्रथा आपल्याकडे ऐकायला येतात. पण माणूस असा प्रपंचामध्ये थोडासा इतका बिचारा झालेला स्वतः असतं की त्याला असं वाटतं हे करून होणार आहे ना, मग ते पण करूया, अशा प्रकारचा विचार सामान्य माणूस करत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो. आळंदीला जातो, शेगावला जातो, गडावर जातो, जिथे कुठे पाहिजे तिथे. खरं म्हणजे एकीकडे म्हणतं की सगळे देव सारखेच आहेत, अगदी सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति असं पण म्हटलं. त्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी खरं म्हणजे दुनियाभर हिंडायची काही आवश्यकता नाही आहे. सगळ्या देवांना हाक मारायची आवश्यकता, सगळे देव एकच आहे. अगदी आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति हे सगळ्यांना अगदी पाठ असतो. पण तरीसुद्धा बरं होतं असं की समजा अगदी इथे तिथे जातो ना आपण, त्या ठिकाणी समजा ज्या काही पद्धती आहेत त्या सगळ्या आपण करताना मात्र त्या नियमांचं पालनही करतो. म्हणजे आता सगळीकडे जर देव सारखाच आहे तर आपल्याला इथे बसूनसुद्धा आपल्याला महाराजांचं दर्शन झालं पाहिजे. मग काही वेगळं गोंदवल्याला जायला नको, वेगळं शेगावला जायला नको, वेगळं गडावर जायला नको, घरात बसून सगळीकडे ईश्वरच आहे असं करता आला पाहिजे. पण नाही, आपण त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे शक्ती खर्च करायचा, वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे आणि तिथे तो एक आनंद त्या भक्ताला मिळतो, साधकाला मिळतो म्हणून तो जातो. म्हणजे अगदी आजही सोहळ्यात ओल्यानी गोकर्ण महाबळेश्वरला दर्शनाला जाणारी मंडळी आहे की तिथे ती प्रथा आहे ना, मग समुद्रामध्ये बुडी मारायचे आणि ओलेत्यानी गोकर्णाचं दर्शनाला जायचं असं करतात. पंढरपूरला गेलं की तुळशीच्या माळ्यांची माळ गळ्यात घालायचे, घरी गेल्यावर आपण रोज ती माळ करणार आहोत असा भाव मनामध्ये असतो आणि तसं करायचं. होतो की नाही तो नंतरचा विषय, पण पंढरपूरला गेलं की माळ खरेदी करायचे. अशा प्रकारच्या गोष्टी, काशीला गेलं की रुद्राक्षाची माळ खरेदी करायची. हे सगळं भक्त मंडळी मनापासून करत असतात. त्याच्यामध्ये काही कृत्रिमता आहे अशातला काही विचार करायचं कारण नाही. याच्यातलं अंतर लक्षात घ्यायचं, सर्व वासुदेव सर्वमिती, सगळीकडे भगवंत भरलेला आहे याचा अनुभव नसल्यामुळे या अशा प्रकारच्या देवदेवतांची आपली आपली इच्छा, आपली आपली कामना पूर्ण करण्यासाठी त्यांची उपासना करण्याची एक मनाची सर्वसामान्य माणसाच्या मनाची इच्छा असते. आता इथे भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की त्याच्या प्रकृतीप्रमाणे म्हणजे त्याच्या स्वभावाप्रमाणे, म्हणजे प्रत्येकाचा जो सत्वरज तम त्याचं जे काही अंतःकरण जसं असेल त्याप्रमाणे त्याची आवड निर्माण होते हे सगळं करण्याची. सात्विक माणूस असेल त्याला या सगळ्या गोष्टी आत्ता वर्णन केलेल्या आवडतील की ठीक आहे आपण
त्या त्या ठिकाणी जाऊया, तिथे तिथे असणाऱ्या प्रथांप्रमाणे वागूया. पण त्या त्या ठिकाणी ती तो तो जो काही सत्वरजतम उत्कट असेल त्याप्रमाणे होईल. नाहीतर मजा मारायला जाणं हे पण असतं ना, की त्याचे काही भाव वगैरे काही नसतो. एक सहल म्हणून जायचं किंवा एकाच ग्रुपमध्ये जाणारे ती वेगळ्या वेगळ्या स्वभावाची लोक असतात. एक केवळ प्रवास म्हणून जातो, एक केवळ सगळा ग्रुपमधून आनंद मिळतो म्हणून जातो. एक जण खरा भक्तिभाव अंतकळात असेल तर तो भक्तिभावानं त्या ठिकाणी दर्शनाला जातो. असे अनुभव आपल्याला दिसतात. तर हे वेगळे वेगळे अनुभव का, तर त्या त्या माणसाचा जो काही सत्वरजतम उत्कट असेल तसा त्याचा भाव असतो. पण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जाणं, तिथले असतील त्या नियमांचं पालन करणं, थोडं आपलं असं असतं की भगवंताला काहीही चालतं. म्हणजे समजा शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि मग आपल्याला जावं, छानपैकी पांढरी फुलं घेऊन जावं, बेलाची पानं घेऊन जावं, आहे आपल्याला उपलब्धी तर घेऊन जावं सगळं. पण मग ते नाही आपल्याला समजा उपलब्ध झालं नसलं आपल्याजवळ, तर आपण लगेच म्हणतो की ठीक आहे, भगवंताला काही चालतं. आपण 2 हस्तक 1 मस्तक असं गेलं तरीसुद्धा भगवंत खुश होतो. असं भगवंताला काही लागत नाही ह्याच्याबद्दल पण आपल्याला अगदी पूर्ण खात्री असते. नाहीतरी काय, भगवंताचंच भगवंताला द्यायचं आहे असा सगळा अगदी उच्च विचार आपल्या मनामध्ये येतो. आणि मग ह्याही नियमांचा काही फार मोठा आपण उपासना करताना ते नियम पाळले पाहिजेत असा काही विचार करत नाही. असं असतंच माणसाचं की एकदा सवलत मिळते म्हटलं ना की त्या सवलतीला मर्यादा राहत नाहीत. मग आपल्याला भगवंताला काही चालतं. मग कधी कधी माझ्या मनात येतं की भगवंताला जर काहीही चालतं तर आम्हाला का हो काही चालत नाही. मग आम्हाला यायचं आहे गुरुपौर्णिमेला, पण तिथे कॉट असेल ना झोपायला. भगवंताला जर काही चालतं तर मलाही भगवंताच्या ठिकाणी गेल्यावर काहीही चाललं पाहिजे असं का नाही आमच्या मनात येईल. कारण वासुदेव सर्वमिती असं नाही ना, सगळीकडे भगवंत भरलेला आहे असं होत नाही. त्यामुळे आपल्याला काय हवं आहे ह्याच्यावरती सगळं आपलं अवलंबून आहे. देवाला काही चालतं त्याचं आपलं चांगलं आहे, कोणत्याही देवाला गेलं तरी चालेल. खरं असं आहे तर आपल्याला अमुकच ठिकाणी असं काही नाही. आपण आत्ता म्हटलं तसं की घरातच गोंदवलं, घरातच शेगाव, घरातच सज्जनगड, घरातच आळंदी असं सगळं करू शकतो. असेला इथेच बसून आपल्याला पंढरपूरला जायचा आनंद घेता येईल. पण देवाला काहीही चालत असलं तरीसुद्धा कधीतरी माणसाला असं वाटतं की अरे जाऊन यावं, आणि माणूस असं करतो. ठीक आहे, मुख्य मुद्दा असा आहे की जर का असं आहे तर जे नियम आहेत ना, म्हणजे आता चातुर्मास आला आहे तर पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी होतं की चातुर्मासात कांदा लसूण खायची नाही. तर ते मात्र जर आपल्याला कधी आपण आपल्या घरामध्ये असं म्हटलं तर लगेच अगदीच सपक स्वयंपाक होतो हल्ली. म्हणजे कांदा लसूण नसेल तर त्या काही स्वयंपाकाला चवच नाही. 2 दिवस त्या घळीतला कार्यक्रम झाला की 2 दिवस तो सपक स्वयंपाक खाल्लेला असतो ना. मग तो 2 दिवसांनी आपण उतरलो, घळीतून उतरलो की पहिला जो काही महाडचा स्टॉप येईल तिथे बटाटावडा खाणारी लोक आहेत. आता हे जे काही आहे म्हणजे नियमांची गरज का ते आपल्याला लक्षात येईल की असे नियम का घालून दिलेले असतात. नाही तर माणूस नियमांनी वागणारच नाही. 19व्या श्लोकातला वासुदेव सर्वमिती किती दूर आहे आणि का भगवंतांनी त्याला सुदुर्लभा अत्यंत कठीण आहे असं म्हटलं की ते आपल्याला लगेच चर्चेत केलं की आपल्याला ना काही संयम नको असतो, काही नियम नको असतात, काही आपल्याला म्हणजे शिकण्यासाठी काही या गोष्टी कठीण असत्या तरी त्या आपल्याला करायला पाहिजेत असं आपल्याला काही वाटत नाही. कधी कधी मला असं वाटतं की काही काही गोष्टी अशा ना की पशुला बळी देण्याचा निषेध सगळे करतात. अगदी वर्तमानपत्रात येतं आणि प्राण्यांबद्दल अत्यंत प्रेम असणारी मंडळी या पशुला बळी देण्याविषयी ही जी काही प्रथा आहे याबद्दल निषेध व्यक्त करतात. मुक्या जनावरांना मारू नये असंही सगळेजण म्हणतात. पण मग नॉनव्हेज बंद का होत नाही असा विचार करणारी जर एवढी मोठी संख्या असेल तर खरं म्हणजे नॉनव्हेज बंद व्हायला पाहिजे की नाही दुसऱ्या जीवाला मारायचं, ते तर होत नाही. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की भगवंताला जो ज्ञानी आवडतोय ना, ज्ञानी भक्त आवडतोय ना, तो ज्ञानी भक्त नियम मोडत नाही, कधीच नियम तो मोडत नाही. तो अगदी सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो असं आपल्याला दिसेल. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नियम का करायचे असा विचार केला
त्याच्या मागे खरं असं आहे की आपलं कुठल्याही गोष्टीपासून अडू नये यासाठी ही सगळी व्रतवैकल्य नियम जे काही आहेत ते त्यासाठी की आपल्या कुठल्यापासून अडता कामा नये, त्याच्यासाठी नियम घालून दिलेले असतात. अमुक एक खाऊ नये, चातुर्मासात कांदा लसूण खाऊ नये, किंवा काय आता नागपंचमी येतं, नागपंचमीला काय तवा टाकायचा नाही चुलीवर, म्हणजे गॅसवर तवा टाकायचा नाही. खरं तर काळानुरूप आपण थोडा बदल पण करायला हरकत नाही. आपण पूर्वीच्या या प्रथा आता पाळतही नाही आहोत आणि त्याच्यामधलं महत्त्वही आपल्याला कळलेलं नाही आहे. मग आत्ताच्या काळाला अनुसरून काही मुद्दाम प्रथा पाळायला पण हरकत नाही, की आपण ठरवलं पाहिजे की आता चातुर्मासामध्ये आपण केलं पाहिजे की आठवड्यातून एक दिवस तरी आपण काय मोबाईलचा उपास केला पाहिजे, की आठवड्यातून एक दिवस तरी चला आपण गॅसला सुट्टी देऊया, किंवा गॅस अगदी नको पण प्रेशर कुकरला सुट्टी देऊया. अशा प्रकारच्या काही नियम वेगळे आपण पाळायला हरकत नाही. नियम का असतात याचा विचार केला तर त्या नियमांचं महत्त्व, नियम का पाळायला पाहिजे ते कळेल. कारण अमुक एका गोष्टीमुळे माझं अडतं आहे असं होता कामा नये. मला जे जसं आहे तसं चाललं पाहिजे. या नियमांच्या मागे खरं कारण हे आहे. भगवंत म्हणतात की अंतःकरणामधली जी इच्छा आहे, जी काही कामना आहे, त्याला या नियमांचा अवलंब करून कर्म करायला लावायचं. नियम का घालायचे? आपोआपच ह्या ज्या एका मागोमाग एक आपल्या ज्या इच्छा वाढत जातात ना, त्या नियमाने त्याला बंधनात घालता येतं. कधी रजोगुण प्रधान झाला, कधी तमोगुण प्रधान झाला, तर त्याप्रमाणे त्या दैवतांची आणि हे करतातच ना. मग म्हणजे कामना वाढल्या की तशा देवता पण तिथे आहेत आणि त्या देवतांची उपासनासुद्धा केली जाते आणि करतात लोक. पैसा मगाशी म्हणलं, पैसा वेळ खर्च करूनसुद्धा ती इच्छा पूर्ण होणार आहे ना, मग आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल आणि तशी उपासना करतात. खरं तर आपली खरी गरज भगवंताला कळते ना, मग कशाला हवी आपल्याला इच्छा करायला किंवा अशा प्रकारची काहीतरी उपासना करून वेगळं काहीतरी जाऊन करायला. पण आपल्याला खरा परमात्मा जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्या परमात्म्याची ओळखच नाही. वासुदेव सर्वमिती हे तुम्हा आम्हाला कळत नाही. याच्याबद्दलच आपल्या लक्षात येईल की आपण श्रीराम, श्रीकृष्ण किंवा सद्गुरू म्हणूया, याच्या रूपानं श्रीराम आणि श्रीकृष्ण अवतारधारी, सद्गुरू हे अवतारधारी देव आहेत. तर यांना हे जे अवतारी झालेले आहेत त्यांना आपण विसरतोच. आणि मग या आपल्या ज्या इच्छा पूर्ण करणाऱ्या ज्या देवता असतात ना, त्यांना जे काही अधिकार असतात त्या अधिकारात आपल्या या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांचीच उपासना करायला जातो. या सगळ्या देवदेवतांचं म्हणजे परमात्म्याचा अधिकार मोठा आहे, वासुदेव सर्वमितीचा अधिकार मोठा आहे, सगळीकडे ईश्वर भरलेला आहे असंच व्हायला हवं. पण आपल्या या ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच्या त्या ज्या काही देवता आहेत त्यांचे मर्यादित अधिकार आहेत. आता हे आपल्या लगेच लक्षात येईल असं नाही. आपण व्यवहारातलं उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की असं असतं ना की आपल्या देशाचा जो सगळा कारभार चालवायचा असतो तो पंतप्रधान चालवतात, बरोबर आहे. पण पंतप्रधान काही सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत. मग त्याची आपल्याला कामाची विभागणी केली जाते. काही रेल्वे खातं वेगळं असेल, वाहतूक वेगळं असेल, उद्योगधंद्यांचं वेगळं असेल, प्रत्येक खात्याचा तो कोणी मंत्री असेल, त्या जो खात्याचा जो प्रमुख आहे त्याला आपण क्षणभरासाठी देव म्हणूया. खरं देव म्हणणं योग्य नाही पण ठीक आहे, आपण म्हणूया की त्या खात्याचा मंत्री जो आहे त्याला तो अधिकार दिलेला आहे, त्यामुळे तो देव आहे. इथे सुद्धा आपल्याला जी काही इच्छा आहे ना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एकदम परमात्म्यापर्यंत जावं लागत नाही. त्या खात्याचा जो देव आहे, देवदेवता आहेत तिथपर्यंत जाऊन पुरतं. खरं तर 3च देव, ब्रह्मा विष्णू महेश, 3 देवता, काली, लक्ष्मी आणि सरस्वती. आणि हे सगळी बाकीची जी मंडळी आहेत त्या सगळ्या उपदेवता आहेत. ते सगळे कारभार चालू करणार आहेत. सगळा या विश्वाचा कारभार सांभाळण्याची एक रचना आहे आणि त्या रचनेप्रमाणे आहे. खरंच आहे. आणि मग जे काम आपलं आहे, जी आपली इच्छा आहे ती इच्छा त्या खात्यामध्ये गेलं कीच पूर्ण होणार ना. शेतीचं समजा काही काम असेल तर मंत्रालयामध्ये त्या खात्यातच जायला पाहिजे. रेल्वेच्या खात्यात जाऊन काही शेतीचा कामासंबंधी विचारणा करून चालणार नाही. त्या ठिकाणीच आपल्याला गेलं पाहिजे, त्या देवतेकडेच गेलं पाहिजे. अशा पद्धतीने देवतेचा विचार करून ह्या ज्या आपल्या प्रापंचिक इच्छा ज्या असतात त्या पुऱ्या करण्यासाठी आपण आयुष्य वेचतो. ती इच्छा आपली पुरी होते. ती अधिकारी देवता आहे, ती इच्छा पूर्ण पण करते. पण मूळ देवतेला आपण विसरतो. मूळ जो परमात्मा आहे त्या परमात्म्यापर्यंत आपण जातच नाही. ह्या ज्या उपदेवता आहेत त्यांच्या हातामध्ये जी सत्ता आहे, त्यांचा जो काही अधिकार आहे त्या अधिकारापर्यंतच आपण जातो. त्या प्रपंचातल्या सगळ्या इच्छा आपल्या त्या उपदेवता काय पूर्ण केल्या त्याच्यातच आपण आनंदात असतो. आणि आपल्या स्वभावाप्रमाणे आपण म्हणूया
आपण त्याच्यातच आनंद मानतो. मुळात असं आहे की भगवंत म्हणतो की असं होतं, त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे जे जे हवं आहे ते त्याला मिळतं. पण मागच्या जन्माचे संस्कार घेऊन आपण या देहात आलो आहे ना, मग तसा स्वभाव तशी इच्छा आपली होते. म्हणून प्रकृत्या स्वभाव म्हटलाय. तमतम नियम असताय असं म्हटलंय ना. तमतम नियम असताय म्हणजे त्या त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही सांगितलेलं आहे ते त्या आस्थेनं करतात, त्या नियमांप्रमाणे वागतात. आता खरा जो निर्गुण निराकार भगवंत आहे तिथपर्यंत पोचतच नाही ना. त्याला खरं काहीच नको आहे. हे सगळं जे की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या त्या आपण खात्यातल्या म्हणूया किंवा उपदेवता आहेत त्या देवतांपर्यंत गेलो, आपली इच्छा पूर्ण झाली, बरोबर आहे. परंतु खरा जो भगवंत आहे, परमात्मा जो आहे, त्या परमात्म्यापर्यंत आपण पोचतच नाही. आणि त्याला खरं काहीच नको आहे. तो काहीच आपल्याला सांगत नाही. भगवंताने आपल्या पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते म्हटलं आहे. ते पत्रपुष्प फल तोय सुद्धा त्याचंच. आणि ते मला दे, पण भक्तीनं दे. आणि भक्तीनं दिलंस की मला पुरेसं आहे असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. 2 हस्तक 1 मस्तक त्याला पुरेसं आहे. अंतःकरण भावपूर्ण असलं पाहिजे. मीच सगळीकडे असं तुला दिसलं पाहिजे, इतकंच मर्यादित मागणं त्या परमात्म्याचं आहे. पण ते आपल्याला लक्षात येत नाही. आपण त्या परमात्म्याला ओळखतच नाही. इतर देवतांची अगदी अवघड असणारी व्रतवैकल्यसुद्धा आपण करू, कारण ती इच्छा तो देव पूर्ण करणार आहे म्हणून. अगदी यज्ञयाग करणं, अशा प्रकारच्या उपासना करणं, व्रतवैकल्य करणं, हे सगळं आपण करू. पण सगळ्यात सोप्यात सोपं परमात्म्याला काहीच लागत नाही. तो म्हणतो फक्त नाम घ्या. परमात्म्याचं असं आहे, मनापासून फक्त नाम घ्या, सगळं त्याच्यात आलंच. काहीच करायला तो सांगत नाही, पण ते आपण करत नाही. आता असं आहे की मग हे जे आहे तर मग आता ते कसं प्राप्त होईल? इतकं सोपंच आहे तर ते आपल्याला काहीतरी सर्व काही एकाच ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे ना. तर ते 21व्या श्लोकात भगवंत आपल्याला सांगत आहे. छान आहे की नाही. 19व्या श्लोकामध्ये एकदम उंचीवर नेलं. 20व्या श्लोकात आपल्याला आपण कुठे होत ते दाखवलं, म्हणजे आपल्या चुका दाखवल्या की काय होत आहे. तर आपापल्या स्वभावाप्रमाणे आपण असं करतो आहे, खऱ्या परमात्म्यापर्यंत आपण पोचतच नाही असं सांगितलं. आणि मग असंच आहे तर भगवंताचं मनापासून नाम घ्या. सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. वेगळं काही जायलाच नको कुठे. ह्या खात्यात त्या खात्यात ही इच्छा पूर्ण ती इच्छा पूर्ण वगैरे काही आवश्यकता नाही. मग काय करा तर वासुदेव सर्वमितीपर्यंत तुम्हाला पोचता येईल. मग त्या 21व्या श्लोकामध्ये भगवंत सांगताय, यो यो याम याम तनु भक्ता श्रद्धया शितुमिच्छते तस्य तस्याचलाम श्रद्धा तामेव विदधाम्याम. आपण जरा श्लोकाचा अर्थ पाहून ठेवूया आणि पाहिजे तर त्याचं स्पष्टीकरण पुढल्या वेळेस घेऊ. कारण आता या ओघात आला आहे, त्यामुळे पुढल्या याच्यात काय असेल असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. 19व्या श्लोकामध्ये भक्त जो लाडका आहे भगवंताचा, त्या ज्ञानी भक्ताचं भगवंतांनी सांगून टाकलं की सच मे प्रिया, तो मला प्रिय आहे. आणि तो का प्रिय आहे? तो असा उंचीवर गेलेला आहे, अद्वैत साधलेला आहे, त्याच्यात माझ्यात फरकच नाही. आणि मग नंतरच्या श्लोकामध्ये मात्र आपल्याला आपण कुठे आहोत ते सांगितलं. म्हणून आता ते यो भक्ता, जो सकाम भक्त, आत्ताचा जो चाललेला भक्त आहे त्याच्याबद्दलच बोलत आहे की इच्छा असणारा, कामना असणारा जो भक्त आहे, याम याम तनूम, त्याच्या त्या ज्या देवतांशी, त्याच्या स्वभावाप्रमाणे ज्या देवतांच्या स्वरूपाशी श्रद्धया अर्चितुम इच्छती, अत्यंत श्रद्धेनं पूजा करण्याची इच्छा करतो. त्याची जी इच्छा आहे ती इच्छा ज्या देवतेशी पूर्ण होईल असं त्याला वाटतं आहे, तिथे तो मोठ्या श्रद्धेनं ती उपासना करतो. तस्य श्रद्धा, त्या भक्तांच्या त्या श्रद्धेला ताम, म्हणजे त्याच देवतेला अहम अचलाम विदधामी, मी स्थिर करतो. भगवंताने सांगितलं आहे की ही काही जी भक्तमंडळी अशी कामना ठेवून आहेत ना, आधीच्या श्लोकात सांगितलेली, त्यांना मी असं काही वाऱ्यावर सोडत नाही. बरं, मी काय करतो, तो हा जो काही सकाम भक्त आहे त्याची जी इच्छा आहे आणि तो ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्या देवतेची उपासना करतो आहे त्याच्या ठिकाणी त्याची जी श्रद्धा आहे ते श्रद्धेय स्थान, त्या देवतेला मी काय करतो, मी तिथे स्थिर करतो. म्हणजे त्याची इच्छा पूर्ण व्हावी असाच मी त्या देवतेच्या द्वारा ती इच्छा त्याची पूर्ण करून टाकतो, अशी पुन्हा खात्री दिली. बरं, खरंच आपण जे काही करतो आहे ते अगदी बरोबर चाललेलं आहे अशा प्रकारचा एक विचार भगवंत आपल्याला आशेतून देणार आहे. हां, जी काही त्रुटी आहे, जी काही उणीव आहे, जी काही प्रगती आपल्याला करायला हवी ती जरूर सांगतो आहे. पण तरीसुद्धा जे चाललं आहे ते काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे, असते प्रापंचिक माणसाची इच्छा
ती काहीतरी पूर्ण व्हावं असं वाटत असतं त्याला. त्याच्यासाठी कोणत्या देवाची जी उपासना करावी तो पाहत असतो. तशी तशी उपासना तो करतो. आणि भगवंतानी 21व्या श्लोकात आपल्याला असं सांगितलं की ताम एव, त्या देवतेला अहम, मी म्हणजे तो परमात्मा, अचलाम विधामी, मी स्थिर करतो. की तू त्या भक्ताची उपासना पहा आणि त्याला जे काही हवं ते दे. असं परमात्मा या खात्यातून पण आपलं काम करून घेतो आहे बरं, असं सांगितलेलं आहे. आपण त्याचं थोडं स्पष्टीकरण लागेल आपल्याला, ते पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.